तर राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडतायत। सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। विविध पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। एकूण 15,000 उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे। शहरांच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलंय। मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन निवडणूक आयोगाकडूनही करण्यात आलंय। दरम्यान 16 जानेवारीला लागणाऱ्या निकालाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली। संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, काय सांगाल, मुंबईसह राज्यभरात या निवडणुकांचं काय वातावरण? निश्चितच थोड्या वेळापूर्वीच मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आज राज्यातील 29 महापालिकेसाठी जी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती आज राबवण्यात आलेली आहे। खरं म्हणजे लोकशाहीचा उत्सव जो आहे तो म्हटला जातो आणि त्याचमुळे कुठेतरी सकाळपासूनच जे नागरिक आहेत, मतदार जे आहेत ते घराबाहेर पडायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या बालमून विद्या मंदिर बाहेर आहोत। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते पोलिसांनी जो आहे तो या ठिकाणी बंदोबस्त केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या ठिकाणी जे आहेत ते मतदार जे आहेत ते या ठिकाणी आपलं मतदान करण्यासाठी सकाळी लवकर म्हणजे 7:30ला मतदान प्रक्रिया जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि माणसांनी मतदारांनी जी आहे ती मोठ्या प्रमाणात जी आहे ती या ठिकाणी यायला सुरुवात केलेली आहे आणि आपलं मतदान करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत। 29 महापालिकेसाठी आज निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे। याच बालमोहन विद्या मंदिरात थोड्याच वेळात राज ठाकरे जे आहेत ते 10:30च्या सुमारास या ठिकाणी येतील आणि मतदान करतील। खरं म्हणजे पाहायला गेलं तर या निवडणुकीसाठी ही अनेक वर्ष जी आहेत ही निवडणूक जी आहे ती रखडलेली होती महापालिकांची आणि त्याचा आज जो आहे ती मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। खरं म्हणजे पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। मात्र मुंबईचा किंग कोण ठरणार हे उद्या कळणार आहे। सूरज, मुंबईचा किंग कोण होणार हे आपल्याला उद्या कळेल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे।